बीडमधल्या एका शिक्षण अधिकाऱ्याची ही खरी गोष्ट. कोणत्याही मोठ्या बिझनेस स्कूलपेक्षा खतरनाक मॅनेजमेंट लेसन शिकवते. आई वडील ऊसतोडीसाठी गाव सोडून गेले. वय वर्ष अवघं 7. स्वतःचा स्वयंपाक करायचा, शेतात काम करायचं आणि अभ्यासही करायचा. ही कथा आहे पोपट श्रीराम काळे सरांची, ज्यांनी काजवा पुस्तकात आपला थरारक प्रवास मांडलाय. पण या गरिबीला त्यांनी कधीच एक्सक्यूज बनवलं नाही. परिस्थिती कितीही खराब असली तरी त्यांनी स्वतःच्या आयुष्याचं ऑपरेशनल कंट्रोल आपल्या हातात घेतलं. लेसन नंबर 1, ऑपॉर्च्युनिटी इन ॲडव्हर्सिटी. संकट कितीही मोठं असू दे, तुमची रिसोर्सफुलनेस त्यापेक्षा मोठी पाहिजे. त्यांनी प्रत्येक अडचणीला यशाची शिडी बनवली. लेसन नंबर 2, इंटिग्रिटी अंडर प्रेशर. सरकारी नोकरीत आल्यानंतर अनेक राजकीय दबाव आलेत, पण त्यांनी आपली तत्त्वे कधीच सोडली नाहीत. इथिकल लीडरशिप काय असते त्याचं ते जिवंत उदाहरण आहेत. पुस्तकाचं नाव काजवा का आहे माहीत आहे? कारण काजवा प्रकाशासाठी दुसऱ्यावर अवलंबून नसतो. तो स्वतःचा प्रकाश स्वतः निर्माण करतो. अंधारात स्वतःचा मार्ग स्वतः शोधणे म्हणजेच एक्झिक्युशन. आणि हो, जर तुम्हाला या पुस्तकाचं संपूर्ण आणि डिटेल मॅनेजमेंट ॲनालिसिस पाहिजे असेल तर मला आत्ताच कमेंट करून कळवा. भेटूया पुढच्या हाय इम्पॅक्ट केस स्टडीमध्ये. स्टे क्युरियस, कीप एक्झिक्युटिंग.